Hello students, welcome in a सहज शिक्षण चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे इंग्लिश बालभारती अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. आपला आता थर्ड युनिट आपण स्टार्ट केलेला आहे. युनिट फर्स्ट, युनिट सेकंड हे ऑलरेडी आपलं कंप्लीट आहे. त्यासाठी आपण वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही हे या आधीचे सगळे व्हिडिओज बघू शकता. तर आपला 3.1 कंप्लीट झालेला आहे, 3.2 कंप्लीट झालेला आहे. नाउ लेट्स स्टार्ट टू 3.3 द फॉक्स अँड द क्रो. तर या आधीचे तुम्ही सगळे चॅप्टर्स बघितला, सगळे पोएम्स बघितला. तर चला, इट्स टाइम टू स्टोरी. तर आपल्याला आज हे जे चॅप्टर दिलेलं आहे हा एक स्टोरी दिलेली आहे. याच्यामध्ये या स्टोरी बघायची आहे. तर आपला 3.3 द फॉक्स अँड द क्रो. बिफोर स्टोरी टाइम, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे सुद्धा जेव्हा मी असे तुमचे जे चॅप्टर्स आहेत हे जेव्हा अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. ओके, स्टार्ट करूयात. आपल्याला हा चॅप्टर दिलेला आहे द फॉक्स अँड द क्रो. तर मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना ही स्टोरी माहिती आहे? तर ऑब्वियसली ऑफकोर्स ऑल ऑफ अस नो दिस स्टोरी द फॉक्स अँड द क्रो. तर चला, आपल्याला इथं फर्स्ट टास्क काय दिलेला आहे, लुक अँड राईट. तर त्या टोटल 6 पिक्चर त्यांनी दिलेले आहेत आणि अकॉर्डिंग टू या दिस 6 पिक्चर थ्रू आपल्याला ही स्टोरी क्रिएट करायची आहे. तर चला, मी तुम्हाला ही स्टोरी आता ऐकवते. तर हे ते 6 पिक्चर आहेत. एकदा व्यवस्थित त्याचं ऑब्झर्व करून घ्या. आपल्याला आता स्टोरी बघायची आहे. Fox and the Crow. स्टार्ट झाली आहे आपली स्टोरी. बी Once upon a time, a crow was very hungry, ओके. तर त्या कावळ्याला but खूप did भूक not लागलेली get असते. anything to eat. He got tired and sat on a branch of a tree. तो एका झाडाच्या Suddenly, फांदीवरती बसतो. he saw a piece of cheese तर इथे in a आपल्याला plate. चीज दिलं आहे, पण आपल्याला एक He fish flew consider near the करायचं आहे. plate and picked it in his beak and flew away. He was now looking for a safe place to sit because he never wanted to share it with anyone else. Cunning Fox saw the crow with cheese. Her Fox mouth येतो started आणि त्याला watering. त्याच्या तोंडामध्ये फिश She दिसतं. quickly made a plan to get cheese from the crow. तर त्यावरती she Fox said काही sweetly, plan करतं बघा. Hi, handsome crow. I am Foxy तो त्याच्याशी Proxy गोड बोलत and आहे. I live nearby. My friends told me that crows have a very sweet voice. Is it true? I have never heard a crow singing a song. Would you please sing for me? the crow was surprised because no one had praised his voice before. But he kept quiet. आश्चर्य वाटतं. Fox याच्या आधी त्याच्या continued. आवाजाची कोणी असं कौतुक Dear केलेलं crow, नसतं. You look so handsome with your shiny feathers. बघा, I पुन्हा hope कोल्हा त्याचं you कौतुक would sing करायला a लागतो. song for me. Please, please. The crow was carried away by the fox's words. He opened his beak and started singing. Down fell the cheese. Fox picked it, ate it all, आणि कोल्हा तो खातो आणि निघून जातो. and ran away. When the crow realized what he had done, he felt very bad. He should not have believed the fox at all. तर बघा, या ठिकाणी आपल्याला या स्टोरीवरून काय मोरल मिळतं आहे. बी अवेअर ऑफ फ्लॅटर्स, दे आर नॉट टू बी ट्रस्टेड. तर जी लोक खोटी आहेत, खोटेपणाने बोलतात, खोटी वागतात, तर अशा खोटेपणावरती किंवा भुरळ पाडणाऱ्या गोष्टींच्यावरती, कौतुकांवरती, शब्दांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. ओके, तर हेच आपल्याला या स्टोरीमधून मोरल मिळणार आहे. राईट. सेकंड,
राईट द गिवन सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर. तर आपल्याला स्टोरी अगदी व्यवस्थित आपण बघितली आहे. आता त्यांनी जे सेंटेन्सेस दिलेले आहेत वर खाली कसेही दिलेले आहेत, आपल्याला जस्ट ते काय करायचे आहेत, प्रॉपर ऑर्डरनी प्लेस करायचे आहेत. तर फर्स्ट येणार द क्रो स्टोल अ फिश फ्रॉम अ बास्केट. तर सगळ्यात पहिल्यांदा क्रो काय केलं त्याने, तर बास्केटमधून फिश पिकअप केला. द क्रो सॅट विथ द फिश ऑन अ ट्री. तर तो एका झाडाच्या फांदीवरती बसतो. द फॉक्स वॉन्टेड दिस फिश. फॉक्स येतो आणि त्याला ते मासा पाहिजे असतो. द फॉक्स आस्क्ड द क्रो टू सिंग. तर फॉक्स एक आयडिया करतो आणि त्याचं खोटं अशी स्तुती करायला लागतो, खोटे शब्द त्याच्याशी बोलायला लागतो आणि कावळ्याला तू एक गाणं गा अशी रिक्वेस्ट करतो. द फॉक्स कॉट द फिश. त्यावरती कावळा काय करतो, गाणं गातो. त्याच्या तोंडातला जे मासा होता तो खाली पडतो. त्यामुळे काय होतो, तो जो फिश आहे हा कोणाला मिळतो, कोल्ह्याला मिळतो. द फॉक्स रॅन अवे विथ द फिश. आणि तो कोल्हा तो मासा खातो, घेतो आणि पळून जातो. तर हे आपण व्यवस्थित करेक्ट ऑर्डरमध्ये प्लेस केलेला आहे. तर असे छोटासा छान असं हे स्टोरी आपल्याला या 3.3 मध्ये दिलेली आहे, द फॉक्स अँड द क्रो. तर या स्टोरीवरून आपल्याला हेच मोरल मिळतं की जे भुरळ पाडणारे शब्द आहेत किंवा जे खोटे शब्द आहेत, जे खोटं कौतुक केलं जातं, तर या अशा खोट्या कौतुकाला कधीही हुरळून जायचं नाही, कधीही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. ओके. तर याचबरोबर आपला हा चॅप्टर जो होता 3.3 यामध्ये आपल्याला स्टोरी दिली होती, हे इथे कंप्लीट झालेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.